काँक्रिटीकरणाऐवजी गार्डनची मागणी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आक्रमक. कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेवर करण्यात येत असलेल्या काँक्रिटीकरणाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. वाढत्या तापमानाचा आणि पर्यावरणाचा विचार करता या ठिकाणी काँक्रिटीकरण न करता वृक्षारोपण व सुंदर गार्डन विकसित करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागातील जुनी इमारत पाडल्यानंतर मोठी मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. मात्र या जागेवर सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असल्याने परिसरातील उष्णता आणखी वाढेल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. आधीच उन्हाचा पारा 40 पार गेल्याने नागरिक हैराण झाले असून अशा परिस्थितीत हिरवळ जपण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक राजेंद्र हरपुडे यांनी सांगितले, रुग्णालय परिसरात झाडे आणि गार्डन विकसित केल्यास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सावलीत बसण्यासाठी चांगले वातावरण मिळेल. तसेच निसर्गरम्य परिसरामुळे रुग्णांनाही मानसिक दिलासा मिळू शकतो. ग्रामस्थांनी प्रशासनाला विकास कामांना विरोध नसल्याचे स्पष्ट करत रुग्णवाहिका आणि पार्किंगसाठी आवश्यक तेवढ्याच भागात काँक्रिटीकरण करून उर्वरित जागेत लॉन, फुलझाडे आणि सावलीची झाडे लावण्याची सूचना केली आहे. झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देणाऱ्या प्रशासनाने प्रत्यक्षातही पर्यावरणपूरक निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी राजेंद्र हरपुडे बोलतोय. आपल्या या दवाखान्याचं जे एरिया आहे इथे गार्डनची आवश्यकता आहे. भरपूर मोठं काँक्रिटीकरणाची उष्णता भरपूर आहे. तर गार्डन झाली तर इथं आलेल्या पेशंटला वगैरे शांतपणे त्याच्या पेशंटच्या नातेवाईकांना वगैरे बसता येईल, उभं राहता येईल. काँक्रिटीकरण आता ही भरपूर झालेली आहे आणि हे जर रोखायचं असेल तर इथे गार्डनची आवश्यकता आहे. तर जर काँक्रिटीकरणाऐवजी गार्डनवरती केला तर इथलं वातावरण पण शांत आणि राहील आणि एक वेगळ्या प्रकारची आपण निसर्गाच्या संवर्धनाला मदत पण होईल. तर जिथे तिथे जागा मिळेल तिथे आपण गार्डन किंवा झाडं लावली पाहिजे. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-deadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.